श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जोडोनिया कर चरणी ठेविला माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। असो नसो भाव आलो तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे सद्गुरु राया। अखंडित सावे ऐसे वाटते पायी, सांडोनी संकोच ठाव थोडासा देई। तुका म्हणे देवा माझी वेडी वाकुडी, नामे भव पाश हाते आपुल्या तोडी। साईराम मित्रांनो, शुभ सकाळ, साईमय सकाळ। तर स्वागत आहे आपलं आजच्या 4थ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये। आणि उठलो आत्ताच, पब्लिक झोपली पण आमची सगळी। मजबूत आहे भाई आज। तर मी होतो फ्रेश आणि मग भेटू। साईराम। चला रे, देवचे पप्पा येत आहेत, चला। देवचा बाप येतो, चला ये चले देऊ छासका झोपलाय साईराम चाय प्यायलाय, अच्छी आहे। जीपी नाही सुटणार कधी। आता कसाऱ्याला सुटेल, कसाऱ्याला पॅन्ट हॉलला चालवतो, डायरेक्ट हॉलला रूम चालवतो। चाय घ्या तुम्ही, हे घ्या। घेतलं डायरेक्ट तिकडे बॅग घेतली, डायरेक्ट बस पकडली। अरे सर बाहेर सर बाहेर काढेल। ए तू पण झाला की तिकडे कोंबडी, फक्त प्रसादीचा शॉट झाला पाहिजे, पटकन भेटली पाहिजे। आम्ही घेऊन पैसे देऊन जाऊ, 24 तारखेला जाणार डायरेक्ट। तर बघू शकता आपले प्रवास सुरू झालेला आहे। पालखी निघाली आहे सकाळच्या हॉल्टवरून। सुंदर असा प्रवास होणार आहे आज। खूप स्पेशल दिवस पण आहे। कसारा घाट आहे, घाटनदेवी आईचं दर्शन आहे। आजचा दिवस खूप खूप छान जाऊ, बाबांचरणी प्रार्थना। रोजचा दिवस छान जातोय, पण रोज सकाळी नमस्कार करून बाबांसमोर आपल्या दिवसाची आपण सुरुवात करतो। तर चला तर मग निघूया आता बाबांसोबत। ओम साईराम। जीवन सफल हो मेरा साईं, भजन तुम्हारे ही गाऊंगा, और चरणों में एक दिन तुम्हारे जगह मैं साईं पाऊंगा। करा दो मांग ये पूरी, मैं दिल में सोचे आया हूँ। ओ साईं तेरे दर्शन पाने को मैं शिरडी चल के आया हूँ। ओ बाबा तेरे दर्शन पाने को मैं शिरडी चल के आया हूँ। दीवाना तेरे दर्शन का, दीवाना तेरे दर्शन का, मैं इतनी दूर से आया हूँ। ओ साईं तेरे दर्शन पाने को मैं शिरडी चल के आया हूँ। ओ बाबा तेरे दर्शन पाने को मैं शिरडी चल के आया हूँ। ओ साईं तेरे दर्शन
तेरे दर्शन पाने को मैं शिरडी सुटेल का रे नाद पालखीचा, सुटेल का रे नाद भक्तीचा, साई पालखी सोडायची नाय, साई भक्ती सोडायची नाय. अरे काय म्हणावं, अरे काय म्हणावं भक्तीला या सगळे एक नंबर. कोणी येतो पायी कोणी आणि तो मोटर. साई पालखी सोडायची नाय, साई भक्ती सोडायची नाय. साई पालखी सोडायची नाय, साई भक्ती सोडायची नाय. पहाटे पहाटे ओढ तुझ्या दर्शनाची, सखा तूच माझा साई तूच सोबती. गर्दी होते भारी तुझी कराया आरती, साई तुझी मूर्ती माझ्या हृदय मंदिरी. वायुदेवाचा पुत्र माझा अंजनीचा बाळ, वायुदेवाचा पुत्र माझा अंजनीचा बाळ. दिसे हो लाल फळ, त्याला दिसे हो लाल फळ, त्याला दिसे हो लाल फळ, त्याला दिसे हो लाल फळ. विचार केला उड्डाण केला, विचार केला उड्डाण केला, उदयाला गेला सूर्याचा गोळा.
येण्यावानी परिगोड त्याची वाणी काय त्याच्या मनी जाणी नाव कुणी काय त्याच्या मनी जाणी नाव कुणी माझ्या साईची अजब कहाणी काय त्याच्या मनी जाणी नाव कुणी माझ्या साईची अजब कहाणी परिगोड त्याची वाणी वाणी परिगोड त्याची वाणी काय त्याच्या मनी जाणी नाव कुणी काय त्याच्या मनी जाणी नाव कुणी माझ्या साईची अजब कहाणी काय त्याच्या मनी जाणी नाव कुणी माझ्या साईची अजब कहाणी जाणी नाव कुणी माझ्या साईची अजब कहाणी पालखीजवळ पालखीच्या पाया पडूया मस्त लवकर आलोय. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. खूप लवकर आलोय आपण. खूप चांगला प्रवास झाला आपला. तर थोडं मस्त आराम करायचा इथे. आपल्याला आता जायचंय बालकनाथ मंदिरला यानंतर. ओम साईराम. पोहोचलेलो आहे हॉल्टवर. नाश्ताच्या हॉल्टला आपण आलोय. थोडं पडलोय पायावरती करून. बघा बरं वाटतंय. खूप छान वाटतंय. आणि आता आज खूप लवकर आलो आपण हॉल्टवर. खूप गर्दी होती आपली. खूप लवकर आलो. आणि आता थोडा आराम करून नाश्ता करून मस्त आपण निघणार आहोत. नाश्ता काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार नाही. बघत राहा. साईराम. ओम साईराम बाई. ओम साईराम. ओम साईराम. या नाश्ता करायला साईराम. बघा आमचे सगळे साई बंधू. व्हिडिओ कॉल आहे. काहीतरी बोला ना. आहे मॉन्टी. आजचा चौथा दिवस आमचा. नाश्त्याला काय करताय अण्णा? मिसळ पाव चालू आहे. मिसळ पाव खाताय मस्त दाबून. किती पाव खाल्ले? 7 पाव चालू आहेत. काउंट पुढे चालू राहणार आहे. साईराम. कोथिंबीर वडी पण आहे. कोथिंबीर वडी पण आहे गजाननची. ओके. काय बोलला? वडील बोलतोय तू? हे आमचे साई सेवक आहे बघा. सर्वांना रस्सा वगैरे आणून देत आहेत. यांना तुम्ही शानदार मित्र मंडळामध्ये बघू शकता. खूप मोलाचं काम आहे त्यांचं. सगळे साईराम बघा कसे आरामात लाईनीत उभे आहेत. आणि आमचे मयूर बंधू बघा कसे बाय साईराम बोलतायत. चला तर मग आपण आपल्या नाश्त्याचा मस्त आनंद घेऊया. ओम साईराम. भाई चाय नाही. तर साईराम मित्रांनो, आपण आलो. आपली एक स्पेशल मीटिंग होती, तिकडे आलेलो. पण आहे ना, एक मस्त सुंदर झाड दिसलंय. फुलं पण एवढे भारी आहेत ना, बघा तुम्ही. आणि कुठलं झाड आहे ते तुम्हीच सांगा. किती भारी आहे बघा. हे बघा
हे बघा हे झाड आहे, एवढे त्याची फुलं आहेत, किती भारी वाटतंय बघा ना. हे त्याची फुलं आहेत, एवढं सुक्क आहे इथे आणि हा इथे मस्त एवढं झाड असं फुललेलं आहे बघा. चला आता मग भेटू, आम्हाला मीटिंग आहे आमची, नंतर भेटू आपण. बाय. साईराम मित्रांनो, तर आपला प्रवास परत सुरू झालेला आहे. आपण नाश्ता वगैरे केला आहे खूप छान प्रकारे, सगळे पोरं एकदम मस्त चालतायत आणि आता आपण परत निघालो आहे बालकनाथ मंदिर, इथे आपलं ठिकाण आहे. सो आता नॉनस्टॉप परत आपल्याला 2 तास चालून मस्त जायचं आहे. फ्रेश वगैरे झालो आत्ता, खूप छान. आणि आता चाललो आपण बालकनाथ मंदिरला. आज कसारा घाट आहे. सो आता तर आम्ही तिघच आहे, गौतम, सिद्धार्थ, मागे पब्लिक कोणी नाही आहे, पुढे पब्लिक थोडी आहे. सो चालूया आणि आपल्याला पालखी गाठायची आहे, तो थोडं रॉकेट लावू आम्ही आता, आम्ही जाऊ पालखीजवळ, भेटू मग. आणि हो तुम्हाला सांगायचं आहे की मला बोलायचं होतं की मला पालखीत चालून एवढा आनंद होतोय ना की मला भरपूर काही गोष्टी नवीन शिकायला भेटत आहेत. दरवर्षी तर शिकतोय पण काहीपेक्षा जास्त शिकायला भेटतात. तर हेच आपण चांगले विचार, चांगले कामं चालू ठेवूया आपण, बाबांचं नाव घेत आणि पुढे जाऊया. ओम साईराम. ओम श्री साईनाथ. तिचा प्रवास सकाळी चालला, आज 4था दिवस आमचा. 4था दिवस. चला ओम साईराम. साईमाई सकाळ, साईमाई दुपार होत आली आता. चला साईराम. साईराम. हे बघा नेचर, हे नेचर आहे. रोडचं काम चालू आहे. रोड बघा किती स्लोप मध्ये आहे. स्लोप बघा, डोंगर आहेत, दरी आहेत, मी सुद्धा आहे, मागे पब्लिक आहे आपली. खूप डेंजर, खूप डेंजर, खूप डेंजर. आणि ऊन पण आहे खूप. ऊन बघा, घाम बघा, कडक ऊन आहे. साईराम. दरी दरी डोंगर रोड. बघा पालखी दिसते तुम्हाला, ही बघा. ही बघा पालखी. चलो 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 साईराम 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 साईराम. हॉल घेतलाय, पालखीचा हॉल घेतलाय. उसाचा सरबत पिते पब्लिक आपली सगळी. गोविंद भाऊ एकदम, सतीश भाऊ बसलेले आहेत एकदम काम भारी. पालखीचा हॉल, थोडा ज्यूस पिऊन आम्ही निघणार आहे. साईराम. नाही नाही 2 मंथ आहे वाटतं. 1 मंथ आहे. काय माहिती का हे हो काय मेथीची भाजी कुठतो, या मेथीची भाजी फिरायला. So finally we are reached it here, our halt. हे मला पण ठेव, बॅगी ठेवलेले आहेत. चॉकलेट आहे नको, मिक्स आहे का चॉकलेट आहे? हो नाही भाई, गष्टी मारली. चला आपली बॅग शोधायची, याच्यातली आता घेऊन जायची आपल्या हॉलला. बालकनाथ बाबा की जय.
पाणी दे ना महाराज, पाणी ही नाही आहे तुषार, दिली ना. फायनली आपण पोचलो आहे बालकनाथ मंदिरला, कसारा घाटाच्या पायथ्याशी. आणि वाजले आहेत 11:15. आपला मस्त आता हॉल्ट होणार आहे, इथे आपण आंघोळ करणार आहे मस्त बावडीवर. त्यानंतर आपला कसारा घाट चढणार आहे आणि घाटनदेवीचं आईचं दर्शनही सुद्धा घेणार आहे. तर अजूनपर्यंत व्लॉग तुम्ही बंद नसेल केला तर थँक्यू फॉर दिस. आणि पूर्ण व्लॉग बघतायत त्याच्यासाठी थँक्यू. असेच व्लॉग बघत राहा. खूप सुंदर सुंदर व्लॉग येणार आहेत, खूप सुंदर सुंदर व्हिडिओज तुम्हाला बघण्यात येतील, खूप चांगल्या गोष्टी शिकायला भेटतील. तर शेवटपर्यंत बघा. साईराम सायमशी अबे इधर साईराम. दुपार झालेली आहे फुल मस्त छान. आता आपण चाललोय आंघोळीला. पोरं बघतायत काय करतो आहे साईमय दुपार. तर आपण झोपेतून मस्त उठलोय आणि आता आपण चाललोय आंघोळीला. बावडीवर आपण आंघोळ नाही करणार आहे यावर्षी. सम प्रॉब्लेम इज देअर. हा नाही, चल बाबा आंघोळीला. आमचा नवीन साईमय साईराम छोटा आपल्या एरियातला. सो आपण चाललोय कडकडीत. इथे छोटीशी म्हैस पण आहे, बघू शकतो. आता हात येतोय कंटिन्युअस व्हिडिओ मध्ये. तर आपले साईराम मंडळी आंघोळ करते, आपण पण आंघोळ करणार आहे. सर्वांना आपण घेणार आहे इथे, सगळ्यांचे कपडे उतरवणार आहे आम्ही यावर्षी. चला आता आपण आंघोळ करूया. सिद्धार्थ करतोय पहिली. आता आंघोळ करताना आम्ही नाही घेऊ शकत तिथे, सॉरी. प्रायव्हसी मॅटर्स. भेटू आंघोळ करून, बाय. सो फायनली आपली आंघोळ झालेली आहे आणि आता आपण जाऊ. मस्त पावडर तेल कपडे घालायचे आहेत मस्त आणि कसारा घाट चढायचा. तेव्हा तो जेवूया. चला मग. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी, नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी, नेलं शिर्डीला. ध्यास तुझाच वास राम नामात साई. साईची छाया कृपेची माया, मायेने चालत पायी. एकच ध्यास तुझाच. साईराम मंडळी, तर स्वागत आहे तुमचं परत. आपण जेवून आता चढतोय. कसारा घाट डीजे चालू झालाय, मी जास्त काय बोलणार नाही. कसारा घाट चालू होतोय, पब्लिक चालली, आपण पार्टी सोबत आहे. तर तुम्ही एन्जॉय करा कसारा घाट. आम्ही पण घाटनदेवीचं नाव घेऊन एन्जॉय करतोय आणि बाबांच्या दर्शनाला पुढे चालतोय. तर बोला ओम साईराम, घाटनदेवी माते की जय. ही आपली नवीन टी शर्ट आहे कांजूरच्या पोरांची, कांजूर भांडूपच्या पोरांची. साईंचा वाटतं. फ्रंट साइड बघा.
साईराम. तर चला आपण भेटूया पुढे. पालखी चालली आहे, पालखी सोबत जाऊया, पुढे भेटूया. आपले सतीश दादा, गोविंद दादा सगळे चालताय सोबत पालखीच्या. पालखी सोबतची पब्लिक. आपला बाबू. साईराम 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 जी. चला तर भेटूया डायरेक्ट कसारा घाटाच्या पायथ्याशी. तुम्ही बघू शकता आपल्या सोबत जे लाचच्या झेंड्याला असतात हे माणूस आपल्याला इथे भेटलेले आहेत. अचानक पुढे आलेत सगळ्यात. सगळे आनंदाने फुल जोश मध्ये आहेत पोरं सगळे. घाट चढायचे. धरली राज धरली रा, धरली राज धरली रा, मी शिर्डी गावाची वाट रे, माग राहिला कसारा घाट रे, माझ्या साईंचा भारी थाट रे, मग राहिला कसारा घाट रे, माझ्या साईंचा भारी थाट रे. वाट रे, माग राहिला कसारा घाट रे, माझ्या साईंचा भारी थाट रे, माग राहिला कसारा घाट रे, माझ्या साईंचा भारी थाट रे. धरली राज धरली रा, धरली राज धरली रा, मी शिर्डी गावाची वाट रे, माग राहिला कसारा घाट रे, माझ्या साईंचा भारी थाट रे, माग राहिला कसारा घाट रे, माझ्या साईंचा भारी थाट रे. साई विना मल कर्मे ना गोड लागे ना मुखाला घास, जिकडे तिकडे पाहतो साई Finally we are reached.
फायनली आपण आलेलो आहे घाटनदेवी मंदिराच्या इथे. सतीशने नॉनस्टॉप मारली आणि आपल्या गोविंद भाऊनी नॉनस्टॉप मारले. नॉनस्टॉप गोविंद दादा पटेल यांचं सतीश आणि आपलं मंदिर. आपण जाऊया मंदिरात थोड्या वेळात. आणि आमचे बाबू भाऊ आहे बघा असं नाचतायत भगत पंचवीस जोशमध्ये. इथे एक अजून एक पालखी आहे. इथे 3 पालखी आहेत टोटल. हे बघा इथे 2 पालख्या ठेवलेल्या आहेत. नाचतायत पब्लिक बघा. साई पालखी पदयात्रा बोलतात त्याला. साई पालखी पदयात्रा. भगत हे बघ भगतची प्लेट आहे. काय बोलतो जेवण आज 1 नंबर भाई. गुलाबजाम भाई पट्टे भाई एवढे खावा. अंड्या आणायला गेलाय पोरगा. काय जेवण. कुमार शेठ काय बोलतात. कसं आहे जेवण. एकदम मस्त. गुलाबजामुन मस्त. लसूणची चटणी टाकली. काय दुनिया वाले क्या जाने, दुनिया वाले क्या जाने, दुनिया वाले क्या जाने, अब तेरे दीवाने सारी दुनिया वाले
तर तुम्ही व्हिडिओ पुरा बघितला असेल की आपण घाटन देऊन आलो. त्याच्यानंतर मी काय व्हिडिओ घेतली नाही. आपण हॉटेल पोहोचलो, जेवण वगैरे झालं आहे आणि आता आपण झोपतो कारण की खूप ठरलो आहे आज. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सांगा मला कुठला पार्ट आवडला तुम्हाला. आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, जय साईराम.